कालपासून चांदा ते बांदा एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीमध्ये कोण चुकलं. पैलवान शिवराज राक्षे की निर्णय देणारे पंच. आणि याच प्रश्नावरून आता नवी कुस्ती सुरू झाली आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या मानाच्या स्पर्धेमध्ये आता राजकीय आखाडा होतोय का, याच प्रश्नाचा वेध घेणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. पंचांचा निर्णय पटला नाही. दाद मागितली पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पैलवान शिवराज राक्षेनं पंचांनाच लाथ आणली. पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्याची जेवढी चर्चा नाहीये, त्यापेक्षा जास्त चर्चा आहे ती शिवराज राक्षेनं पंचाला हाणलेल्या लाथेची. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला राक्षेची लाथ काही पटली नाही. राक्षेचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. मात्र या निर्णयाविरोधात शिवराज राक्षे कायद्याची कुस्ती खेळण्याच्या तयारीत आहे. आणि खेळाडू हा प्रत्येक गरीब घरातला खेळाडू असतो. वर्षभर केलेली त्याची मेहनत असते, त्या मागे त्याचा झालेला खर्च असतो. ते पंचांना दिसत नाही का? पंचांचं तुम्ही सहज बोलून टाकता की पंचांची काल एक चुकी झालेली, मग ते आधीच तुम्ही का मान्य केली? रिव्ह्यू मागत होता, मी वारंवार त्यांच्या विनंती करत होतो की तुम्ही रिव्ह्यू दाखवा, पण ते सारखे टाळाटाळ करत होते. नंतर चिडून त्यांनी मला शिवी दिली. शिवी दिल्यावर मग शेवटी मला ह्या टोकाचं पाऊल उचलावं लागलं. आता पुढची भूमिका नेमकी आपली काय असणार? आता पुढची भूमिका म्हणजे आम्ही कोर्टात दाव घेणार आहे आणि जे आहे ते कोर्ट जे आम्हाला सांगतील त्यानुसार आम्ही ते फॉलो करत जाणार. पृथ्वीराज मोहोळनं प्रत्यक्षात शिवराज राक्षेची पाठ टेकवली की नाही, हा प्रश्नच वादाच्या केंद्रस्थानी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक पैलवानांनी आणि वस्तादांनी शिवराज राक्षेच्या बाजूनं कौल दिलाय. जो पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे. कारण शिवराज राक्षेची कुस्ती जर आज आपण बघितलं तर गेली 15-20 वर्षाची तपश्चर्या आहे त्याची. त्या 20 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तो आज कुठेतरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचला होता. आणि 10 सेकंदात तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्याचं उद्ध्वस्त करून टाकताय, ते पण एका पंचाच्या चुकीमुळं. खरं ह्या पंचांना अशा पद्धतीची शिक्षा जर मिळाली तर ते भविष्यात पुढे येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्र कुठेतरी एक वचक बसेल पंचांवरती. मैंने बोला चैलेंज है, 1 करोड़ की शर्त है. आप WFI को भेजो, फिला को भेजो और वीडियो भेजो और कुश्ती का निर्णय मांगो. अगर कुश्ती का निर्णय सही बोलेंगे कि ये कुश्ती हो गई, मैं 1 करोड़ की शर्त लगाता हूँ. कोई शर्त लगा के भेजो. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड आपल्या दोन्ही चेल्यांचं 3 वर्षांसाठी निलंबन झाल्यानं वस्ताद काका पवारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणार का, असा प्रश्न काका पवारांनी विचारलाय. तसंच कुस्तीचा राजकीय आखाडा कुणी केला, हा प्रश्न विचारताना त्यांनी सामन्यावेळी उपस्थित नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला. तुम्ही जगताला अन्याय करायचा जर प्रयत्न करत असेल तर एखाद्याचा तोल सुटतोच माणसाचा, कोणाचाही सुटतो. राजकारणीवाल्याचा पण तुटतो आणि ह्यांचा पण तुटतो. मग ही तर पहिलं नाही तर तुपातलं रोज खाणारी येतं. मग ह्यांचा संयम तुटला असेल पण तुम्ही एवढी मोठी सजा देणार त्याला, मग तुम्ही पंचाला काय देणार? त्याला जन्मठेप करणार तुम्ही? हा रेफरी करतो राजकारण, ज्याच्या पाठीमागे जे असतात रेफरीच्या स्थानपणाने. मी लय मोठा आहे पहिलवान. अरे कसला मोठा तू नीट न्याय द्यायला सांग ना. तिथं न्याय नीट द्या, आम्हाला काय म्हणणं नाही. आमचं पोरग काय एक काका पवाराचं म्हणून हरवायचं? राजकारण कुणामुळे होतंय? आता हे 2-3 आहेतच की माग. कोण 2-3? आता हेच आहेत की समोर कोण कोण आहे? सेक्रेटरी, अध्यक्ष, तुमचा कार्याध्यक्ष. हा यांनी तिथं जे हातात घेतलं. तुम्ही काय सांगताय की त्या पोलिसाला मारायला सांगताय? पोलिसांचा काय अधिकार आहे मारायचा? या सगळ्या वादावर आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची ही बाजू जाणून घेतली. तर काही वस्तादांनी पुन्हा एकदा निकाली कुस्ती भरवण्याचा सल्ला दिलाय.
मला असं वाटतं की शिवराजला जर पंचाविरुद्ध आक्षेप असेल, महेंद्रला पंचाविरुद्ध आक्षेप असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावेत. कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या संपूर्ण व्हिडिओची साईड पंच असेल, मुख्य पंच असेल, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल, एक कमिटी नेमली जाईल आणि याच्यामध्ये जर पंचदोषी आढळले तर 100% पंचावर पण कारवाई केली जाईल. आता पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाला की नाही झाला, का राक्षेवर अन्याय झाला, हे आत्ता सगळ्या जनतेला बघायचं असेल तर अंबाबाई तालीम संस्था सदैव तयार आहे. यांची कुस्ती पुन्हा व्हायला पाहिजे आणि ती निकालीच व्हायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी कुस्तीगीर संघटनेत फूट पडली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ असे 2 वेगवेगळे गट निर्माण झाले. एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यावर शरद पवारांचं वर्चस्व होतं. सध्या रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर परिषदेचं कामकाज चालतं. राजकीय नेत्यांनी कोणत्याही संघटनेचं नेतृत्व करण्यात वावगं काहीच नाहीये. मात्र या संघटनांचा वापर राजकीय आखाड्यासाठी होत असेल तर नक्कीच आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्र कुस्तीचा राजकीय आखाडा होतोय का? आणि या आखाड्यात कुस्तीचाच पराभव तर होत नाहीये ना? या सगळ्याचाच गांभीर्यानं विचार व्हायला हवा. नाजिम मुल्ला आणि कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.